नमस्कार मंडळी, सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. तर आज आपण खूप खास आणि पारंपरिक पदार्थ बघणार आहोत. तर खास करून आषाढामध्ये हे पदार्थ तळले जातात. आपल्या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ऋतूंनुसार आपण खाद्यपदार्थ बनवतो. तसंच आषाढ या महिन्यामध्ये आपण आखाड तळतो. तर यामध्ये मी 2 रेसिपी दाखवणार आहे. पहिली म्हणजे गुळाच्या कापण्या आणि दुसरी म्हणजे तिखट पुऱ्या, ज्या की मी लहानपणापासून खात आहे. तर आज या रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर या रेसिपी तुम्ही सुरुवातपासून शेवटपर्यंत नक्की बघा, म्हणजे त्याचं अचूक प्रमाण तुम्हाला समजेल. आणि आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. चला तर मग सुरू करूया. इथे आपण पाऊण वाटी गूळ घेतला आहे. त्यामध्ये आपण 1.5 वाटी पाणी घालणार आहोत. गूळ आपल्याला पाण्यामध्ये छान विरघळू द्यायचा आहे. गुळाचे पाणी तयार झाल्यानंतर आपल्याला पीठ मळायचे आहे. त्यासाठी आपल्याला 1.5 वाटी गव्हाचं पीठ लागणार आहे. त्यामध्ये पाऊण वाटी रवा घालायचा आहे आणि थोडंसं मीठ घालायचं आहे. यामध्ये थोडंसं तेलाचं मोहन, गरम मोहन घालायचं आहे. हे तेलाचं मोहन आपल्याला छानपैकी मिक्स करून घ्यायचे आहे. त्यानंतर गुळाचे पाण्याने हळूहळू आपल्याला याचा पिठाचा गोळा करून घ्यायचा आहे. हे पीठ मळण्यासाठी आपल्याला इथे पूर्ण गुळाचं पाणी लागलेलं आहे आणि यानंतर छान असा गोळा पिठाचा आपल्याला मळायचा आहे. मळलेले पीठ थोडा वेळ झाकून ठेवू. तब्बल अर्ध्या तासानंतर आपले पीठ रेडी आहे. आता याचे छोटे गोळे करून छान जाडसर लाटून घ्यायचे आहे. आता यावर आपल्याला थोडी खसखस भुरभुरायची आहे व त्यावर पुन्हा एकदा आपल्याला लाटणं फिरून घ्यायचे आहे, जेणेकरून ती खसखस त्याच्यावर पूर्ण बसेल. आता याच्या मागच्या साईडने देखील आपल्याला थोडीशी खसखस भुरभुरायची आहे आणि त्याच्यावर पुन्हा लाटण्याच्या साहाय्याने हलक्या हाताने ते प्रेस करून घ्यायचे आहे. येथे आपण सुरीच्या साहाय्याने त्याच्या बारीक कापण्या करणार आहोत. या अशा पद्धतीने छोट्या छोट्या कापण्या आपल्याला करायच्या आहेत. इथे माझ्या कापण्या रेडी झाल्यानंतर मी तेल तापायला ठेवले आहे. तेल गरम झाले की त्यामध्ये कापण्या आपल्याला सोडायच्या आहेत व त्या छान आलटून पालटून तळून घ्यायच्या आहेत. याचा कलर थोडासा ब्राउनिश झाल्यानंतर आपल्याला त्या काढून घ्यायच्या आहेत. इथे आपण बघू शकतो कापण्यांना कलर किती सुंदर आलेला आहे व आपल्या कापण्या छान खुसखुशीत सुद्धा झालेल्या आहेत. इथे वरून आपण खसखस पेरल्यामुळे कापण्या अगदी सुंदर दिसत आहेत आणि अगदी बघता क्षणी त्या खाव्या वाटतात. इतक्या छान आणि खुसखुशीत या कापण्या झाल्या होत्या. आता वळूया आपण आपल्या नेक्स्ट रेसिपीकडे. इथे आपल्याला पीठ मळण्यासाठी 1.5 वाटी गव्हाचं पीठ, 1 वाटी मैदा, त्यावर थोडं ओवा आपल्याला भुरभुरायचा आहे, पांढरे तीळ, लाल तिखट, हळद, हिंग आणि मीठ आपल्याला टाकून घ्यायचे आहे. त्यावर 2 पळी गरम तेलाचं कडकडीत मोहन ओतायचे आहे. हे पीठ आपण मळून घेणार आहोत. हे पीठ आपल्याला थोडंसं घट्टसरच मळावे लागते. इथे आपले पीठ मळून रेडी झालेले आहे. थोडा वेळ आपल्याला ते बाजूला ठेवायचे आहे. काही वेळानंतर आपल्याला या पिठाचे गोळे करून लाटून घ्यायचे आहेत. इथे आपल्याला थोडंसं जाडसरच लाटून घ्यायचे आहे व त्यानंतर झाकणाच्या साहाय्याने किंवा वाटीच्या साहाय्याने देखील तुम्ही याचे पुरीसारखे असे काप बनवू शकता. त्यानंतर आपल्याला गरम तेलामध्ये सोडायचं आहे.
इथे आपण बघू शकता एकदम पुरीसारखी टम्म ही पुरी, तिखट पुरी आपली फुलली आहे आणि त्याला कलरसुद्धा खूप छान आलेला आहे. सगळ्या पुऱ्या मी अशाच तळून घेणार आहे. अशा प्रकारे आपल्या पुऱ्या देखील तळून झालेल्या आहेत आणि कापण्या देखील तयार आहेत. तर इथे अशा प्रकारे एक गोडाचा आणि एक तिखट असा दोन्ही पदार्थ आपले तळून झालेले आहेत आणि आपलं आखाड तळण इथे आपलं पूर्ण झालेलं आहे. तर यापैकी तुम्हाला कोणती रेसिपी आवडली हे मला कमेंट थ्रू नक्की सांगा. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. धन्यवाद.